गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहे सकाळचे 7 आणि मी आता निधीच्या टिफिनची तयारी करत आहे. मी आज निधीच्या टिफिनला देणार आहे भेंडीची भाजी. भेंडीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला मी भेंडी कट करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता मी कट करून ताटामध्ये ठेवलेले आहे. त्यासोबत मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे. एक मोठ्या साईजचा कांदाही मी कट करत आहे. सो एक मोठ्या साईजचा कांदा मी कट करून घेतलेला आहे. आता मी काय करणार आहे, कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मी भेंडी छान अशी फ्राय करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता मला अशा पद्धतीने मी भेंडी फ्राय करत आहे, जेणेकरून भेंडी सुट्टी होईल, त्याच्यातील चिकटपणा निघून जाईल. पाहू शकता अशा पद्धतीने भेंडी अशी छान अशी फ्राय झालेली आहे. छान भेंडी फ्राय झाल्यानंतर ती मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे. पाहू शकता मी ती भेंडी पूर्ण एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही ती पूर्ण सेपरेट आहे, अजिबात चिकट नाही आहे. आता त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकणार आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा ॲड करणार आहे. पाहू शकता मी त्याच्यामध्ये आता छान असा कांदा ॲड केलेला आहे. कांदा छान आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असा फ्राय करून घ्यायचा आहे. पाहू शकता मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा असा छान असा फ्राय करून घेतलेला आहे आणि त्याला छान असा गोल्डन कलरही आलेला आहे. त्या कांद्याला गोल्डन कलर आला की त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे एक मोठ्या साईजचा टोमॅटो. ते छान कांदा आणि टोमॅटो छान मिक्स करून घ्यायचे. त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करायचे, जेणेकरून टोमॅटोमधील मॉइश्चर जे असतं ते रिलीज होईल आणि ते तेल सुटेल त्याला. सो टोमॅटो छान फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये मी आता ॲड केलेला आहे आपले घरातले बेसिक मसाले. 2 चमचे कांदा लसूण मसाला केलेला आहे ॲड, थोडीशी धणे पावडर केलेली आहे, हळद आणि थोडासा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ मी ॲड केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही एवढंच मी ॲड केलेलं आहे, याच्यापेक्षा जास्त मी काय ॲड केलेलं नाही आहे. आणि ते छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, आपण जे तेल टाकून भाजून घेतलेली भेंडी होती ती आपल्याला ॲड करायची आणि छान सगळ्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता मी छान अशी भेंडी मिक्स केलेली आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. शेंगदाण्याच्या कुटाने छान टेस्ट येते आणि भेंडीमध्ये जे टोमॅटोचं मॉइश्चर असतं ते थोडंसं कमी होतं. आता मी छान शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडासा मी पाण्याचा हबका दिला आहे, जेणेकरून काही जून भेंडी असतील तर ते वाफेवर शिजतील. आणि मी ताट ठेवून छान वाफ येऊन दिलेली आहे एक भेंडीला आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. पाहू शकता अशा पद्धतीनं आपली भेंडीची भाजी खूप छान तयार झालेली आहे. पाहू शकता आणि दिसतानाही किती डिलिशियस दिसते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.